नमस्कार, तुमचं अर्चना शिंदे रेसिपी चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आता मी चाललेलो आहोत पालीला. तर पालीच्या खंडेरायाचा लग्न सोहळा असतो, त्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पौर्णिमेला खंडेरायाचा आणि म्हाळसादेवीचा विवाह सोहळा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आमचे कुलदैवत खंडेराय महाराज आहेत, त्यासाठी आम्ही वर्षातून एकदा ह्या विवाहास जातो. लांबून हजारो भाविक या सोहळ्यासाठी दर्शनासाठी येतात. पण नक्की या सोहळ्यासाठी खूप मोठा असा लग्न सोहळा पार पडतो. तुम्ही माझी व्हिडिओ एंडपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. पोहोचलेलो आहे पालीमध्ये. तर आता आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत. चला तर मग आता आपण दर्शनाला जाऊया. 12 वाजले. बघा पब्लिक किती आहे, भरपूर असं पब्लिक आहे. रस्त्यावर थंडी पण भरपूर आहे. आता आपण मंदिरात पोहोचलेलो आहे. ही मंदिराची बॅक साईड आहे. मस्त असं दिव्य मस्त अशी सजावट केलेली आहे. रात्रीचे 1 वाजलेले आहेत तरी चला तर मग मस्त असं आपलं दर्शन झालेलं आहे. तर एअरपोर्ट जय मल्हार. दर्शन झालेलं आहे. आता मग प्रदक्षिणा खंडेरायाचा हत्ती. तर मग आता आपलं दर्शन झालेलं आहे. तर आता आपण तर उद्या पुन्हा आपण दर्शनाला येऊ. वाघेश्वरांच्या घरी थांबलेलो आहे. तर तिथे बघा किती सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. मल्हारी, खंडेराव महाराज आणि म्हाळसादेवी आणि महानाई देवी. खंडोबाचा लग्न सोहळा आहे, त्यासाठी इथे मंदिर खूप सुंदर असं भव्य दिव्य सजवलेलं आहे. बघू शकता, खूप छान असं झालेलं आहे. यात्रेचा मुख्य दिवस होता. पुन्हा एकदा दर्शनाला गेलो, पण मला जास्त काही शूट करता आलं नाही. माझ्या माईकचा चार्जिंग संपलेलं, खूप आवाज होता म्हणून.
जिल्हा कोल्हापूर त्याला पावती झालेल्या पाहिजे यात्रा आहे खंडोबाची. तर आम्ही आता चाललेलो आहे इंजोईच्या मंदिरात. तर वर्षातून एकदा इंजोई गडावरून खाली येते खंडेरायाच्या भेटीसाठी. आम्ही पण बाहेर पडतो सगळ्यात सांभाळा, लहान मुलांना सांभाळा, तसेच बरोबर तातडीने संपर्क साधा. हेल्पलाईन नंबर 112. इंजोईच्या मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहे. आता आपण ओटीचं साहित्य घेऊया. आता ओटी साहित्य घेतलेलं आहे. आपण मंदिरात जाऊया. इंजोईचा तो मेन डोंगर आहे. डोंगरावरती इंजोई राहते. इंजोई निवासस्थान आहे. तर ती खंडोबाच्या लग्नासाठी वर्षातून एकदा खाली येते. इंजोईच्या दर्शनावर ना आता आपण बावल्यावर जाऊया दर्शनासाठी. म्हणजे खंडोबाचं आणि माळसा देवीचं इथे लग्न लागतं. बघू शकता. खंडोबाचं आणि माळसाचं लग्न लागतं. ते लग्न सोहळा असतो बावला. इथे मंडप घातलेला आहे. मस्त अशी सजावट केलेली आहे. त्याच्या वेळेला इथे प्रचंड अशी गर्दी होते. इथे भरपूर असा भंडारा खोबरं उधळतात लोक. लांबून लांबून लोक येतात.
देवीला आणण्यासाठी घोडा सजवून तयार करतात इथे. इथे भरपूर असा मोठा बाजार भरलेला आहे, तर आपण खरेदी करून घेऊ. असा पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत, तर तुम्हाला याची रेसिपी दाखवलेली स्टेशनच्या वतीने हे बघा, काटेरी अशी मस्त वांगी आहेत. काकड्या पण बघा किती छान आहेत. जिलेबी पार्टी चाललेली आहे, तर तुम्ही बघू शकता. अर्णा अर्णा ऐकत या भजी खायला, जिलेबी खायला. रात्री दर्शन इथे जागरणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे. तिथं लावून गेला
आपली पालीची यात्रा झालेली आहे, तर आम्ही घरी चाललेलो आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ब्लॉग नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.